प्रकरण आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे। आपणा सर्वांचं हिंदू समाज म्हणून पोलीस काय करतात त्याकडे अगदी बारकाईने लक्ष आपण ठेवलं पाहिजे। आता विजय करंडीकर, विलासजी अडकर, खोपरेकर साहेब या सगळ्यांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा त्याचं रिपिटेशन करण्याची काही आवश्यकता नाही। परंतु खोपरेकर साहेबांनी हा जो एक मुद्दा मांडला आहे तो अगदी अचूक आहे आणि आपल्या गेल्या 1000 वर्षाची आपण जर इतिहास पाहिला तर तसंच घडत आलेलं आहे की आपलेच लोक या फितुरांना, या गद्दारांना, विरोधकांना, शत्रूला साथ देत आलेले आहेत। म्हणूनच त्या गोळवणच्या गावामध्ये ती घटना घडलेली आहे आणि असं जागोजागी आहे। आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष झालं की काय होतं ते पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये आपण पाहतोय। तिथला हिंदू पूर्णपणे संपुष्टात आलाय की नाही। अगदी अलीकडे आपण बघितलंय की अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा त्यांना आपापल्या घरामध्ये केवळ त्यांचे धर्मबांधव नाहीत, जागरूक नाहीत आहेत, ते संख्येने फार अल्प झालेत। कधी काळी तो भाग हिंदू बहुल भाग होता, परंतु हिंदू म्हणून तिथले लोक विसरले वागायला आणि ह्या अशा लोकांना संधी दिली। त्याचा परिणाम म्हणून ते छोटे छोटे मुलांना सुद्धा त्यांच्या घरामध्ये फाशी दिले। आपल्या सगळ्या माहीत आहे आपला जो महिला वर्ग जो आहे त्यांना निरनिराळे मेकअप करणं वगैरे याची खूप आवड असते, परंतु टी व्हीवरून, मोबाईल्सवरून त्याच्या क्लिप्स आल्यात। आपण चित्रफिती बघितल्या असतील तुम्ही की अगदी तरुणी सुद्धा त्यांना मानवाची जी विष्ठा असते ती विष्ठा पिशवीमध्ये आणून ती त्याच्या गालाला वगैरे सगळं फासून तिची धिंड काढण्यात आलेली आहे। आपण सगळं बघतोय। आपण जोपर्यंत समाज म्हणून जागृत होत नाही ना तोपर्यंत हे असंच राहणार। त्यांनी जे सांगितलं तो मुद्दा बरोबर आहे की हा काही हिंदू आणि मुस्लिम असा हा काही वाद नाही। जे राष्ट्रभक्त जे मुसलमान आहेत, अब्दुल कलामांसारखे, ते आम्हाला प्रियच आहेत, वंदनीयच आहेत, परंतु इतर समाज कसा आहे त्याच्यावर सुद्धा आपलं बारकाईने लक्ष असलं पाहिजे। आता याच्यामध्ये समजा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बहुल सुद्धा समजा आले असते याच्यामध्ये की भाऊ अशा प्रकारच्या कारवाया आम्हाला पसंत नाही, आम्ही त्या सहन करणार नाही, तर एक प्रकारची एकात्मता, इंटिग्रिटी अँड काय म्हणतात ते दिसलं असतं, परंतु दुर्दैवाने ते दिसत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक आदर्श घडवून दिलेला आहे। महाराजांचा जर इतिहास पाहिला तर जो भगव्या ध्वजाखाली लढतो तो कोणीही असू दे, तो हिंदू असू दे, मुसलमान असू दे आणि कोणी असू दे, तो हिंदू आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा होती। आणि जो हिरव्या ध्वजाखाली लढतो मग तो कोणीही असू दे, तो हिंदू असू दे किंवा मुसलमान असू दे, तो परकीय आहे, आपल्या देशाचा तो स्वकीय नाही। त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की एक पद्य आहे कि जाग, माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं आहे, जागरण की बेला है, जागरण की बेला है, शत्रुओं ने छेड़ा है, शत्रुओं ने छेड़ा है, हम अजेय राष्ट्र शक्ति, हम अजेय राष्ट्र शक्ति संघटित करे, संघटित करे, नगर ग्राम डगर डगर, नगर ग्राम डगर डगर, हिंदू मंत्र दे, हिंदू मंत्र दे, कोई हिंदू पूत अब, कोई हिंदू पूत अब छला नहीं जाएगा, चला नहीं जाएगा, जाति पाति पंथ हमें, जाति पाति पंथ हमें दिगा नहीं पाएगा, दिगा नहीं पाएगा, हिंदू सब एक है, हिंदू सब एक है, हुंकार कहर कहे, हुंकार कर गए, हम अजेय राष्ट्र शक्ति, हम अजेय राष्ट्र शक्ति संघटित करे, संघटित करे, हर हर महादेव, हर हर महादेव, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे भारत, वंदे। भारत।